विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। मोदी बोलतात एक करतात एक, शरद पवारांची टीका। राष्ट्रपती राजवट लागणार का, हे निवडणूक आयोगाला विचारण्याचा सल्ला। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात। नवाब मलिक पहिल्यांदाच अजित पवार गटाच्या व्यासपीठावर दिसणार। भाजपला मान्य होणार का, याची उत्कंठा। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आज रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर। सुप्रियांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली। आमदार भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली, तर सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना राखी बांधली। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार। राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्डापुरते मर्यादित। संजय राऊतांची टीका। पराभवाच्या भीतीने महायुती निवडणुका लांबणीवर टाकतेय, असाही आरोप। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाची कोर्टात धाव। अटकच बेकायदेशीर असल्याचा कांगावा। 21 तारखेला सुनावणी होणार। पालघरमध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना महिला पोलिसांकडून हेल्मेटची ओवाळणी। 600हून अधिक हेल्मेटचं वाटप। विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुणीही पैसे देऊ नये, पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन। ठाण्याच्या भाविकाला 4000 रुपये मागितल्याच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर विश्वस्तांना जाग। आज तिसरा श्रावणी सोमवार। राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।